perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. त्याला आता पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होतील. आणि या सगळ्या टप्प्यांमधला एक महत्त्वाचा मैलाचा जर दगड कुठला ठरला असेल, असे अनेक आहेत शिवसेनेच्या आयुष्यामध्ये, पण त्यातला सर्वात महत्त्वाचा तर 2019 ते 2025 चा काळ. या काळामध्ये शिवसेनेनं अनेक कठीण स्थित्यंतरं पाहिली. शिवसेना मजबूत अवस्थेत असलेली शिवसेना तिची दोन शकलं झालेली पाहिली. आणि याच काळामध्ये नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मागे ईडीच्या धाडी पडलेल्या आपण बघितल्या. आणि या सगळ्यामध्ये जी काही समकालीन राजकीय इतिहास आहे त्याचा ऐवज जो आहे तो आपल्यासमोर आणलेला आहे, तो म्हणजे संजय राऊत यांनी. संजय राऊत यांनी दिलेला संघर्ष, संजय राऊत यांनी भाजपला रोज सळो की पळो करून सोडणं, त्यांनी गेले 5 वर्ष सातत्यानं शिवसेनेची भूमिका सातत्यानं माध्यमांमध्ये ठेवणं, यामुळे ते रोजच देशभरातल्या माध्यमांमध्ये होते. पण 100 दिवस असे होते की जे संजय राऊत माध्यमांना दिसले नव्हते, कारण ते आर्थर रोडच्या भिंतींच्या पलीकडे होते. तो आर्थर रोड जिथं कैदी बंद असतात आणि एक कैदी म्हणून 100 दिवसांमध्ये त्यांनी जे काही अनुभवलं आणि त्या आधीपासून त्याची जी सुरुवात झाली होती, त्याची चाहूल जी त्यांना लागली होती, तिथपासून ते बाहेर येईपर्यंतचा त्यांचा प्रवास हा नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या रूपानं शब्दबद्ध झालेला आहे. त्याचं प्रकाशन उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेचे खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक, नेते आणि शिवसेनेची धडाडती तोफ संजय राऊत आपल्यासोबत आहेत. राऊत साहेब, हे नरकातला स्वर्ग कुठं सुचलं तुम्हाला? नरकातच सुचलं. हे संजय राऊत आहेत. नरकातला स्वर्ग हे नरकातच सुचू शकतं ना. पण काय वाटलं की तुम्हाला नरकातला स्वर्ग नाव द्यावं? असं आहे की माणूस जेव्हा तुरुंगात जातो, जगातला कोणताही तुरुंग हा आत तुम्हाला गेल्यावरती कळतं की याच्यापेक्षा वेगळा नरक असू शकत नाही. काय आहे आतमध्ये असं? तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही पत्रकारिता करता, तुरुंगात काय नरक असतो हे जवळजवळ सगळ्यांना माहिती. तुम्ही जे सिनेमात पाहता, एखादा कोणतरी राजकारणी जातो, एखादा डॉन जातो आणि तो आतमध्ये अगदी त्याचं फार छान चाललेलं असतं वगैरे, या सगळ्या कथोकल्पित कथा असतात. तुरुंगामध्ये असं काहीही नसतं. तुरुंगामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये राजबंदी, राजकीय कैदी वगैरे होतं. आता असा काही प्रकार नाही आहे की राजकीय कोणी खासदार, आमदार, नेता गेला म्हणून तो राजबंदी आहे म्हणून त्याला विशेष सवलती वगैरे असं काही नसतं. तुम्हाला खऱ्या अर्थानं तुरुंगाची जी काय एक शिक्षा असते ती तुरुंगात गेल्यावर तुम्ही आतमध्ये पाऊल टाकल्यावर सुरू होते. जेव्हा तो एक पिवळा दरवाजा असतो छोटा, त्यातून तुम्ही आत गेलात, तुम्ही बघितलं असेल सिनेमात, असं वाकवून जातात बघा ते, आणि वाकवून बाहेर पडतात ते असं पिशवी घेऊन. तुम्ही त्या पलीकडे गेलात की तुमच्या जगाशी जो संबंध आहे तो पूर्णपणे संपतो. आम्ही तुम्हाला तसं बघितलं ना, आम्ही तुम्हाला बघितलं ते भगवा असा ते बाहेर आल्यावर. ते मी जेव्हा त्या दरवाजाच्या बाहेर आल्यावर ते तसं आहे. पण जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा मी त्याच पद्धतीने गेलो ना. तोच दरवाजा प्रत्येकाला उघडतो, त्याच्यापेक्षा वेगळा दरवाजा नाही. तो नरकाचा दरवाजा आहे. तो नरकाचा दरवाजा आहे. आतमध्ये गेल्यावर तुमची सुरुवात होते. पहिलं पाऊल टाकल्यावर तुमची अगदी सगळ्यांना माहिती आहे मी संजय राऊत आहे, तरी तुमची तिथे ओळख पटवली जाते. तुम्ही संजय राऊतच आहात की तिथे ओळख म्हणजे माणूस म्हणून नाही, नंबर म्हणून ओळख पटवली जाते. या नंबर, हा तुमचा नंबर आहे. तुमचा नंबर काय होता? माझा नंबर 8656 असा काहीतरी नंबर होता. त्या नंबरवरच सगळं कारभार चालतो. 8656 कुठल्या रडामध्ये नावाने नसतं. हजारो कैदी असतात ना. म्हणजे ह्या नंबरचे कुठे आहेत, त्या नंबरचे कुठे आहेत, त्या नंबरचे कुठे आहेत. त्याच्यामुळे हा नर्क आहे. आणि त्याच्यामध्ये मी मगाशी त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस आपापला आनंद शोधतो. आता मी हा चहा प्यायलो, असा चहा जर मला कोणी तुरुंगात आणून दिला तर तो स्वर्ग असतो, स्वर्गसुख असतं. अरे वा, आज मी चहा प्यायलो. कोणी मला कधी कॉफी किंवा बिस्किट उपलब्ध करून दिलं, अरे बापरे, आज मी चहा आणि बिस्किट खाल्लं. हे आनंदाचे जे क्षण आपण तिथे स्वतःच मिळवतो त्याला
तिथे तुरुंगामध्ये आमच्यासारखे लोक स्वर्ग मानतात. आणि हे जे नाव आहे ना नरकातला स्वर्ग, एक आपले मराठीतले म्हणजे फार मोठे उद्योगपती आहेत अविनाश भोसले म्हणून, हो. हे त्यांनी दिलेलं टायटल आहे ते. अच्छा. हे अविनाश भोसले यांची कल्पकता आहे ती. आतमध्ये सगळे आपले सहकारीच असतात ना, सहअध्यायी. म्हणजे जसं आपलं तुमचे सगळे सहकारी आहेत तसे तिकडे सगळे सहकारीच असतात. मग कोणी लहान मोठा नसतो, सगळे. तर एकदा असे चर्चेतून मला असं दिसलं की इथे आपल्याला अडचणी आहेत, त्रास आहे. इथे किमान माणुसकीसुद्धा इथे मेंटेन केली जात नाही. आतमध्ये माणसं राहतात आणि माणसांबरोबर उंदीर आणि घुशी राहतात म्हटलं इथे. हे सगळं लिहायला पाहिजे एकदा कुठेतरी. मी लिहीन म्हटलं. तेव्हा भोसले म्हटले की लिहा तुम्ही आणि त्याला टायटल द्या, पुस्तकाचं नाव द्या. काय म्हटलं, जेल डायरी वगैरे नाही म्हणायचं. म्हटलं नरकातला स्वर्ग हा नरक आहे, त्याच्यामध्ये आपण इथे 4 गोष्टी आनंदाने बोलतो आहे, काहीतरी सुखदुःख असे खूप प्रसंग असतात. तो स्वर्ग आहे आपल्यासाठी. तुम्हाला काय वाटतं